हे आपल्या चिंचवडमधले एक हिडन स्पॉट आहे मिसळसाठी. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये बघूया की इथे मिसळसोबत अजून काय काय मिळतं आणि त्याचे रेट्स काय काय आहेत ते. तर मग हे दुकान तुमचं कधीपासून आहे? 85 पासून आहे, आता दुसरी पिढी आमची. 1985 पासून दुकान आहे. 85 पासून. अच्छा. आणि इकडे फेमस काय 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 मिळतं म्हणजे मेनू मध्ये? मिसळ पाव फेमस आहे हा. आणि बटाटा वडा सॅम्पल, म्हणजे मिसळचा रस्सा आणि बटाटे वडा गरम, अच्छा. असे आणि दोन मेनू. वडा सॅम्पल दुपार सकाळी पण असतं संध्याकाळी पण असतो, दोन्ही मेनू सकाळी संध्याकाळी असतात. आणि हे जे रेट्स कसे आहेत मिसळचे आणि वडा सॅम्पलचे? दोन्ही सेम आहेत, 80 रुपये मिसळ. 80 रुपये. ओके. हा, इकडचा ऍड्रेस काय आहे म्हणजे? मोरया गोसाई मंदिराच्या शेजारी जे गार्डन आहे, गार्डनच्या गेटच्या समोर चिंचवडगाव. इथली मिसळ खरंच हिडन आहे, म्हणजे ही खूप जुनी आहे आणि बऱ्याच जणांना अजून माहित नाही. मला पण मी असंच शूटला गेली होती तेव्हा एका दादाने मला सांगितलं की इकडची मिसळ नक्की ट्राय कर एकदा तरी, तुला नक्की आवडणार. इथे दिवसाला 200 ते 300 मिसळ प्लेट आरामात जातात आणि सॅटर्डे संडेला तिथे 500 पेक्षा जास्त मिसळ विकले जातात. ही मिसळ प्लेट बनवायला खाली थोडा चिवडा, त्याच्यावरती मटकी, त्याच्यावरती खूप सारा रस्सा, त्याच्यावरती खूप सारा फरसाण कांदा टाकून प्लेटमध्ये सर्व केलं जातं आणि त्यासोबत 2 पाव दिले जातात. इथे जर तुम्हाला तिखट मिसळ खायची असेल तर इथे तर्री सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जसं लागतं तसं तरी घेऊ शकता तुम्ही. मिसळ मला एवढं काही जास्त आवडत नाही, मी खूप कमी ठिकाणी खाते, म्हणजे शूटला गेली तरच खाते. बट इकडची मिसळ खूप जास्त युनिक होती आणि टेस्टी होती, म्हणजे मी जर मिसळ परत खायला जाईल तर मी या ठिकाणी नक्की परत इथली टेस्ट खूप जास्तच युनिक होती, म्हणजे पहिल्याच बाईटमध्ये असं वाव वाली फिलिंग आली. तर मग जर तुम्ही पण मिसळ लवर असाल आणि तुम्ही अशी युनिक मिसळच्या शोधामध्ये असाल तर ही जागा तुमच्यासाठी नक्की व्हिजिट करा एकदा तरी.